अस्तित्व आहा तो आनी आमकां तो हाडपाक जाय. आनी त्या टायमाचेर तेणी म्हाका खुबशे विशय तेचे पॉयंट सांगले. तुला एक पॉयंट तेणी सांगलो, हांव मुद्दामून सांगता केन्ना गेलो जाल्यार खंयसर भाशणांत. गोंयचे नांव, हे गोंयचे नांव तेच्या खातीरूच पडलां, भगवान परशुरामा खातीर पडलां. कित्याक हांवें विचारलें कित्याक काय म्हणून. गोवा म्हणजे गहू, गाय, आनी ही गाय म्हणटात ती म्हाका तेंच्यांनीच सांगले काशी की गाय म्हणटात ती इंडियेची, आमच्या भारताची गाय म्हणटात ती आमची गोंयची गांवठी गाय, ही आमच्या भारताची गाय. बाकीचे गायी आहात आमी जर्सी, हॉस्टन, कसले कसले वेगवेगळे ब्रीड, ते पयले भायले ब्रीड. आमचे ओरिजिनल गांवठी गोंयची गाय ती ओरिजिनल भारताची गाय, हे तेंच्यांनी आमकां सांगलां. म्हणजे तेंकां कितलें ज्ञान आहा तें पळय आमकां खबर ना. सो हांवूय सरप्रायज जालो. तेका लागून गाये वयल्यान गहू, आनी हे गायी सगळे आहा ते भगवान परशुराम, आनी तो राखण करतालो तेचे. आनी ते म्हणजे तुम्ही काल व्हिडिओ बीन पयला आसतलो क्लिपिंगेचेर. तो गाय म्हणटात ती तेची इम्पॉर्टंट फेवरेट आसलेली, आनी ती लोकल परशुरामाची गाय गहू म्हणटात ते. सो वेगळ्या पद्दतीन म्हणजे वेगळे तेचे हे आहात, स्टोरीज आहात. हांव परत एकदा मागता सगळ्यांक त्याच्या विशयी जागृताय करा. भगवान परशुराम कितें तें सगळ्यांक कळपाक जाय, जाल्यारूच तेचो म्हत्व म्हणजे आमचें गोंय कितें तें कळटलें. गोंय फक्त कोस्टल बेल्ट आनी टुरिजम सेक्टर, फक्त पार्टीज आनी सेलिब्रेशन न्हू, पूण आमचें स्पिरिच्युअल टुरिजमूय करपाक जाय. आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर एनोन्सूय केला की स्पिरिच्युअल टुरिजम नित्य सुरवात जाता. हय, हे सुरवात जाता, आनी हे सुरवात जाता आमच्या मांद्रे मतदारसंघात चोपड्याच्यान सुरवात जाता. परत एकदा सगळ्यांचे धन्यवाद. हांगासर सगळे मान्यस्थ हांगा येयल्या तेंचे धन्यवाद करता. सगळे तुम्ही हांगासर वतान हांगासर बसल्यात तेका लागून धन्यवाद तुमचे. अशेंच आमच्या मांद्रे मतदारसंघाचे कार्य चालू दवरया. आमकां मांद्रे मतदारसंघ उदरगती फुडें व्हरपाक जाय आनी खुबशे गोश्टी करपाक जाय. आमकां स्पिरिच्युअल वायजूय वचपाक जाय, टुरिस्टीक हेतूनय वचपाक जाय. सगळे गोश्टी म्हणजे डेव्हलपमेंट, एंटरटेनमेंट, सगळे प्रत्येक जे फिल्डान ल्हान भुरग्यां पासून जाणट्या मेरेन जितकी उदरगत करपाक जाय ती अवश्य आमची आनी आमची एंटायर टीम करतली, तुमी करतले. मागता तुमचे कडेन अशेंच तुमचे आशिर्वाद म्हज्या फाटीशी आसचे आनी म्हाका ताकद दिवची असे कार्यक्रम घडोवन हाडपाक आनी अशें डेव्हलपमेंट घडोवन हाडपाक. परत एकदा सगळ्यांक जय श्री परशुराम. डेप्युटी सरपंच, पंच मेंबर, सगळे केरी गांवचे सरपंच, तसेच प्रत्येक सगळे पंचायतीचे पंच मेंबर. आयज परशुराम जन्मोत्सव. हरशीं म्हटल्यार हांव सांगपाक लागलो, गजानन सरान पयलींच क्लियर केलें म्हणून बरें. खूब जाण परशुराम जयंती म्हणटात आनी तेंच्यांनी सारकें सांगलें परशुराम जन्मोत्सव. आमच्या भुरग्यांनी थोडे 3 दीस पयलीं बॅनरूय तशेंच केल्ले जन्मोत्सव. हांवें ते कार्ड म्हटले जयंती न्हू जन्मोत्सव तो म्हणून, आनी रातोरात ते बॅनर्स चेंज करूंक जाय. कित्याक भगवान परशुराम आयजूय ह्या संवसारान जिवंत आसा. जेन्ना कोणी जिवंत आहा ताका तेची जयंती म्हणटात, जन्मोत्सव म्हणटात. जो आमच्या मदीं ना ताका जयंती म्हणटात. त्याच प्रमाणे आयज खूब जाणांक प्रश्न येता, बाबा हांगासर स्टार्टिंगूच चोपड्या भितर सरतात भगवान परशुराम कित्याक काय म्हणून. आता 2 विशय आहात. एक, भितरचा आमी ही परशुरामाची भूमी म्हणटात. जेन्ना परशुरामाची भूमी म्हणटात हांगा परशुराम टेकरी आहा, हरमला तेचें अस्तित्व आहा. जेन्ना आमच्या मांद्रे मतदारसंघात भितर सरतात तेन्ना भगवान परशुराम आमकां दिसपाक जाय, हे एक इंटेन्शन. दुसरें, चडशे नॉर्थ इंडियाचे लोक आहात ते खूब मानतात आनी खूब भियातात कित्याक लागून वायट करप ना. म्हणजे तेका पयले उपरांत पयलीं कोण ट्युरिस्ट येतात तेका पळोवन जे नाक्काले कितें विचार घेवन येतात ते हांगा वचचे आनी बरे भशेन एन्जॉय करून वयचे. सो हे वेगळे पद्दतीन तुमी घेवं शकतात. तेचो जल्म विष्णू अवताराचो 7वो जल्म तो, आनी तेचो जल्म कित्याक जाल्लो. तेचो जल्म फक्त अन्याय आनी वायट वृत्ती जी आहा ती सोंपोवपा खातीर जल्म जाला. आनी जेन्ना तेचें कार्य सुरवात जालें तेन्ना जितले राजा महाराजा आसले जे वायट लोकांक खातीर वायट करताले, त्रास करताले, सगळ्यांक नश्ट केले, सगळ्यांक काबार केले. हेका लागून तेचो जल्म जाला. आनी आयज मेरेन तो म्हणटात ह्या संवसारान अजुनूय जिवंत आहात आनी खंय तरी वाट पळयता. आता दुसरो अवतार जो विष्णूचो येवपाचो आहा अशें बरयलेलें आहा. दुसरो विष्णूचो अवतार जो येवपाक आहा तेचो गुरू तो आसतलो आनी जो अवतार येतलो तेचो शिष्य, विष्णूचो शिष्य तो अवतार येतलो तेचो शिष्य आसतलो. वेगळे गाणयो आहात. हांव मुद्दामून सांगता, म्हणजे 2 विशयाचेर मुद्दाम उलयतलो. हांव खूब जाणांक फकाणां दिसतलीं पूण म्हाका एक कांय ज्ञान नासलें भगवान परशुरामा बद्दल.
पण जेन्ना मांद्रे मतदारसंघात बाय इलेक्शनाक येयलो 2019 आणि कॅम्पेनिंग करतालो अजून उगड आसा आणि हांव आमचो मांद्रे रमेश मामागेर रावतालो आणि कॅम्पेनिंग करता आसतना एक दीस सकाळी फुडें फातोडे म्हाका स्वप्न पडलें की हांवें भगवान परशुरामाचो स्टॅच्यू स्थापन केला म्हणून आणि त्याच प्रमाणे जो म्हाज्या तकलेन येयला 3 बाण घेवन आणि अशे भाशेन म्हाजो म्हणजे ह्योच पिक्चर म्हाज्या तकलेन आसलो 3 बाण आणि तो एक समुद्रा वाटेन एम करता म्हणून सो हे विचार म्हाज्या हांवें खूब जाणांक विचारले हे तकलेन म्हाज्या कित्याक येयलें कित्याक म्हाजे घेणे देण्यात काय ना केन्ना विचारूय येवंक ना पूण म्हाज्या तकलेन त्या टायमाचेर येयले खूब जाणां हांवें सांगता आसतना ते म्हणटा ह्यो फकाणां करता आनी बेश्टेच सांगता कानी ना पूण ह्यो सत्य म्हाज्या स्वप्नांत स्वता येयला म्हणजे हांव नको कित्याक आनी कितें तें पूण हे घडलां म्हणजे त्या टायमाच्यान म्हाज्या तकलेन विचार आसलो की भगवान परशुरामाची मुर्तेची स्थापना मांद्रे मतदारसंघात जातली त्या प्रमाणे आयज जाली आणि खूप जाणांची इच्छा आसली की हयसर म्हणजे मांद्रे मतदार त्याचे म्हणजे यादी खातीर म्हणजे त्याचे हांगा अस्तित्व आहा सो ते खंय तरी दिसपाक जाय त्या प्रमाणे आमी परशुराम टेकडीचेर खूब आतां संतोष कोरगडकर उलयताना तेणी म्हटलां हांव गेले 4 वर्सां प्रयत्न करता परशुराम टेकडीचेर थंयसर आमचो एक पुतळो स्थापन करचो पूण तो काही कारणां खातीर शक्य जालें ना पण आयज एक अनाउन्समेंट क्लियरली करूंक सोदता सगळे परशुराम भक्त जे आहात आणि जे खरेंच मानता तेका माझी इच्छा आणि हांव जेन्ना इच्छा प्रकट करता ते सक्सेसफूल फुलफील केल्या शिवाय सोडिना आणि माझी इच्छा आहा की सगळ्यांक तुमकां घेवन हांगासर भगवान परशुरामाचे मंदिर स्थापन जातले मांद्रे मतदारसंघात दुसरे विषय इतलो आमच्या गोंयकारांक अजून पर्यंत म्हणजे पळयता आमी आख्या गोंयान त्याच्या विषयी खूप जण आता यंगस्टर्स आहात त्यांना ज्ञानूच ना म्हणजे खबरच ना त्यांना भगवान परशुराम म्हणजे कितें आणि आमी यंगस्टर्स आहात त्यांना मोटिवेट करूंक जाय कित्याक तो वॉरियर आसलो आणि तो एग्रेसिव्ह व्यक्ती आसलो आणि तेचे कडेन जितके म्हणजे जे आयच्या युगान जाय आमच्या यंगस्टरा कडेन ते तेंचे कडेन शिकपाक जाय म्हणून मागता सगळ्या आवय बापायांकडे आणि सगळे यंगस्टर्स येयल्यात त्याच्या विषयी वाचा त्याच्या विषयी तुमच्या भुरग्यांक सांगा तेन्नाच आमकां त्याच्या विशयी ज्ञान मेळटलें भगवान परशुराम म्हणजे कित्याक ते कित्याक लागून सांगता एकदां हांव वाराणसी गेलो काशी म्हाज्या फ्रेंडाचें घर थंय आनी तेंच्या घरा गेलो तेचो बापूय म्हणजे एक 75 वयर आसतलो म्हाका विचारलें तेणी तूं खंयचो काय म्हणून हांवें म्हणलें गोंयचो वा म्हणालो परशुराम भुमीच्यान येयलाय तूं म्हणालो तुजें भाग्य म्हणालो तूं जल्म थंय जाला परशुराम भुमीत हांव सरप्रायज म्हणजे ते काशी बसून ते येदे व्हडले पंडीत बीन व्हडले व्हडले पंडीत थंयसर आसात आणि ते थंय उल्लेख आमचे गोंयचे करतात